खालील काही ओळी त्या मुलींकरिता ज्यांना आपल्याच समाजाने, आपल्याच घरातल्यांनी, आपल्याच नातेवाईकांनी अशा भ्रमात ठेवलं आहे, असा विचार करण्यास भाग पडला आहे, अशा मानसिक परिस्थितीत अडकून ठेवलं आहे की जर तुला लेकरू नाही तर तू आई नाही, म्हणजेच तू मुलगी नाही. मी मुलगी, मी आई. असं म्हणतात की ह्या जगात सगळ्यात मोठं सुख हे मुलींच्या वाटेला आलं आहे आणि ते सुख त्यांच्याकडून कोणीच हिसकावू शकत नाही, कोणीच नाही. आणि ते सुख म्हणजे आई होणे. आणि हे खरं पण आहे. मानव जातीला निसर्गाने दिलेली ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. आणि हे पण खरंच आहे की निसर्गापुढे काहीच नाही, कोणीच नाही. आणि ह्याच निसर्गाने माझ्यासारख्या काही मुलींच्या नशिबात हे सुखच दिलं नाही. म्हणजे मग काय, मी आई नाही की मी मुलगीच नाही? मुळात मुलींच्या जन्मातच, मुलींच्या लहानपणापासूनच त्यांची आई त्यांच्यात दडलेली असते आणि तेव्हापासूनच आई होणे हे घडत असते. खऱ्या अर्थाने खरी आई ती असते जे लेकरू तिच्या पोटचा गोळा नसताना सुद्धा ती त्या लेकराला तिच्या पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावते. म्हणून आई होणे हे एवढं पण सोपं नाही. आणि हे पण तेवढंच खरं आहे की देवदेव करणारे सुद्धा नवस मात्र तिलाच करतात, जे तिचे पोटचे लेकरं नसताना सुद्धा ते लेकरं आई मात्र तिलाच म्हणतात. म्हणजे मग मी आई पण आहे आणि मुलगी पण आहे, कारण की मी निसर्गाने दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. मी मुलगी, मी आई, मी आई.